माजी आमदार रमेश कदम यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता. मुंबई सत्र न्यायालयाकडून माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला आहे. आर्थर रोड तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता सबळ पुराव्याच्या अभावी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी शुक्रवारी 16 रमेश कदम यांची निर्दोष मुक्तता केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना रमेश कदम यांनी बोगस लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी रमेश कदमासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना कदम यांनी 24 फेब्रुवारी 2016 रोजी तुरुंग अधीक्षक आणि डॉक्टरला शिवीगाळ केली असल्याचा आरोप झाला होता. जे रुग्णालयात जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याने त्यांनी ही शिवीगाळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणी एएनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी दबावाखाली दोषारोप पत्र दाखल केले असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळशिंगेकर यांनी केला. हा युक्तिवाद तसेच सरकारी पक्षाने सादर केलेल्या सर्व साक्षी पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी आज जाहीर केला. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे दोषत्व सिद्ध करण्यास पुरेसे नसल्याचे नमूद करीत रमेश कदम यांची निर्दोष